growth of an individual or an organization is incomplete if the society around it does not grow. एका व्यक्तिमत्वाची किंवा संस्थेची वाढ तेव्हाच होऊ शकते जेव्हा भोवतालचा समाज त्यांच्या बरोबरीने वाढतो. या विचारातूनच श्री आप्पासाहेब पवार यांची समाजाप्रती असलेली ओढ दिसून येते. प्रगती हा माणसाचा मूळ स्वभावच असला पाहिजे हे धोरण मनाशी बाळगून आप्पासाहेबांनी त्यांच्या क्षितिजा पलीकडे जाऊ पाहणाऱ्या दृष्टिकोनाच्या बळावर 1988 साली पोल्ट्री व्यवसायाच्या स्वरूपात बारामती ॲग्रो लिमिटेडची स्थापना केली. आज आप्पासाहेबांनी रचलेल्या पायावर बारामती ॲग्रो लिमिटेडने अवर्णनीय उंची गाठली आहे. आप्पासाहेबांच्या विचारांना ज्वलंत ठेवून कार्यपद्धतीत एक व्यावसायिक दृष्टिकोन प्राप्त करून दिला तो आप्पासाहेबांचे सुपुत्र श्री राजेंद्रदादा पवार यांनी. शेती संबंधित नवनवीन विकास पद्धती राबवण्यात दादांनी नेहमीच पुढाकार घेतला. एवढंच नाही तर दादांनी कंपनीशी निगडीत प्रत्येक व्यक्तीच्या प्रगतीत कंपनीच्या प्रगतीची वाट रचली. बारामती ॲग्रो लिमिटेडच्या अंतर्गत पोल्ट्री व्यवसाय, पोल्ट्री आणि ॲनिमल फीड, चिकन प्रोसेसिंग युनिट, साखर कारखाना, डिस्टिलरी अशा अनेक व्यवसायांना यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवलं आहे. 1988 साली पोल्ट्री व्यवसायाच्या स्वरूपात बारामती ॲग्रो लिमिटेडची सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत पोल्ट्री व्यवसायात सर्वांगीण विकास साध्य करण्यात आला आहे. 2 लाखांपेक्षा जास्त क्षमतेच्या पेरेंट फार्म्समध्ये अतिशय काटेकोरपणे सुरक्षेची आणि गुणवत्तेची काळजी घेतली जाते. त्याचबरोबर वेळोवेळी येथील कर्मचाऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचं प्रशिक्षणही देण्यात येतं. अंड्यांच्या उत्पादनातली सरासरी कंपनीने सातत्याने कंपनी स्टँडर्ड्सपेक्षा जास्त ठेवण्यात यश मिळवलं आहे. हॅचरी युनिटमध्ये अंड्यांच्या ग्रेडिंगपासून ते पिल्लांच्या जन्मापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक हाताळली जाते, ज्यामुळे बारामती ॲग्रो लिमिटेडने या क्षेत्रात झपाट्याने वाढ पाहिली आहे. कॉन्ट्रॅक्ट ब्रॉयलर फार्मिंगच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना जोड व्यवसाय उपलब्ध करून देण्यात आला आहे. बदलत्या बाजारभावाचा शेतकऱ्यांना फटका बसू न देता बारामती ॲग्रो लिमिटेडने शेतकऱ्यांच्या आर्थिक प्राप्तीत स्थैर्य आणले. ह्याचा एकूण परिणाम असा की ह्या शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ करून देण्यात बारामती ॲग्रो लिमिटेडला मोठे यश लाभले आहे. एवढंच नाही तर पोल्ट्री व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या खाद्यपदार्थांची निर्मिती करण्यास बारामती ॲग्रो लिमिटेड सक्षम आहे. पोल्ट्री व ॲनिमल फीडचे उत्पादन मोठ्या प्रमाणात येथे केले जाते. बारामती ॲग्रो लिमिटेडने या उद्योगाअंतर्गत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केली आहे. बारामती, येवला आणि आंध्र प्रदेशातील कुप्पम येथे पोल्ट्री आणि ॲनिमल फीडचे एकूण 6 युनिट संपूर्ण कार्यक्षमतेने फीडचे उत्पादन करीत आहेत. त्याचबरोबर ह्या उत्पादनांच्या पोषक तत्वांची चाचणी येथील रिसर्च अँड डेव्हलपमेंट युनिटमध्ये बारकाईने करण्यात येते. आधुनिकता, उत्तम कार्यक्षमता आणि गुणवत्ता या 3ही गोष्टींचा उत्कृष्ट मिलाफ म्हणजे बारामती ॲग्रो लिमिटेडचे स्वयंचलित असे चिकन प्रोसेसिंग युनिट. रेडी टू कुक पदार्थांच्या व्यवसायात इलिशियस हे उत्पादन घराघरात जाऊन पोहोचले आहे. आज बारामती ॲग्रो लिमिटेडचे बारामती जवळील शेटफळगडे आणि औरंगाबाद जवळील कन्नड येथील साखर कारखाने देशातील उत्तम साखर कारखान्यांमध्ये गणले जातात, ज्यांची साखर विश्वविख्यात कंपन्यांना निर्यात केली जाते. शेतकऱ्यांना ऊसाचा योग्य मोबदला, कारखान्यातील उत्तम कार्यपद्धती आणि कार्यक्षमता वाढवणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर श्री राजेंद्रदादांनी या साखर कारखान्यांना देशाच्या नकाशावर एक झपाट्याने प्रगत होणाऱ्या कारखान्यांचे रूप दिले.
त्याचबरोबर उच्च प्रतीच्या रेक्टिफाईड स्पिरिट, इथेनॉल आणि एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोलची निर्मिती येथील डिस्टिलरी युनिटमध्ये करण्यात येते. बारामती ॲग्रो लिमिटेडचे कार्य निव्वळ भारतापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. सिंगापूर, म्यानमार आणि पूर्व आफ्रिकेतूनही मोठ्या प्रमाणात आज ट्रेडिंग केले जाते. ह्या अंतर्गत पूर्व आफ्रिका, दक्षिण पूर्व आशिया आणि अशा अनेक प्रदेशांमध्ये साखर निर्यात केली जाते. त्याचप्रमाणे मका, गहू, तांदूळ, बाजरी, जव, सोयाबीनसारखी धान्येही अनेक देशांमध्ये निर्यात केली जातात. म्यानमार आणि आफ्रिकेतल्या काही देशांमधून अनेक कडधान्ये आणि द्विदल धान्ये इथे आयातही केली जातात. बारामती ॲग्रो लिमिटेडची एक कंपनी म्हणून प्रगती इतर कुठल्याही कंपन्यांपेक्षा वेगळ्या वाटेवरून जाणारी ठरली आहे. याचे कारण असे की कंपनीने व्यवसाय वृद्धीबरोबरच समाजाच्या सर्वांगीण विकासालाही प्राधान्य दिले. बारामती ॲग्रो लिमिटेडद्वारे श्री आप्पासाहेबांनी सामाजिक बांधिलकी कायमच जपली. बारामतीमध्ये अगदी प्राथमिक शाळेपासून तर उच्च शिक्षणासाठी कॉलेजच्या स्थापनेपर्यंत बारामतीला एक साजेसं रूप देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. श्री राजेंद्रदादांचं मुख्य लक्ष होतं ते शेतकऱ्यांच्या कल्याणाकडे. एवढंच नाही तर बारामतीचं भविष्य उज्ज्वल व्हावं आणि प्रत्येकाने एक यशस्वी आयुष्य जगावं ह्या जाणीवेने श्री राजेंद्रदादा नेहमीच कार्यरत असतात. कैलासवासी श्री आप्पासाहेबांच्या आशीर्वादाने आणि श्री राजेंद्र साहेब यांच्या प्रचंड अनुभवातून शिकून एका नव्या दृष्टिकोनातून श्री रोहितदादा पवार यांनी बारामती ॲग्रोला देशातील एक अग्रगण्य संस्थेचं रूप देण्याचा ध्यास घेतला आहे. आजच्या काळात जर व्यवसाय वाढवायचा असेल तर आधुनिकतेची कास धरून त्याला तंत्रज्ञानाची जोड दिलीच पाहिजे. समोर येणाऱ्या आव्हानांना अगदी कौशल्याने सामोरे जाणारे श्री रोहितदादा पवार हे आजच्या पिढीची प्रतिभा आणि वर्षानुवर्ष कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा अनुभव या दोन्ही गोष्टींना एकत्र घेऊन पुढे जाण्यात विश्वास ठेवतात. ह्याच कारणास्तव तांत्रिक प्रशिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक ट्रेनिंग प्रोग्राम्स बारामती ॲग्रो लिमिटेडमध्ये आयोजिले जातात. प्रगती हवी असेल तर गतीची आणि प्रतिभेची गरज असते, पण समाजाला एकत्रितपणे पुढे नेले तरच त्या प्रगतीला अर्थ प्राप्त होऊ शकतो. आणि म्हणूनच आज बारामती ॲग्रो लिमिटेडशी निगडीत असंख्य भागधारक, व्यावसायिक आणि वितरकही कंपनीच्या प्रगतीत आपली प्रगती स्पष्टपणे बघू शकतात. जो थांबला तो संपला हा मंत्र मनाशी बाळगून बारामती ॲग्रो लिमिटेड अंतर्गत असलेला प्रत्येक व्यवसाय हा वृद्धिंगत होत आहे. हजारो बारामती वासियांच्या सहाय्याने बारामती ॲग्रो लिमिटेड हे एक विशाल कुटुंब बनले आहे. प्रयत्न प्रामाणिक असतील आणि विकासाची जिद्द असेल तर कुठलंही लक्ष्य प्राप्त होऊ शकतं हेच या कुटुंबाने सिद्ध केलं आहे.